मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सकाळची पहा 7 वाजायला 10 मिनटं बाकी आता तिथं मध्येच आपल्या घडी आहे ना. 7 वाजायला 10 मिनटं बाकी आता आणि आपल्याला अजून मी दातं बी नाही घासली पण आपल्या पावसाला सुरुवात झाली. सगळ्यात अगोदर पावसानं उठवलं सगळ्याला. आता थोडा याला त्याच्यामुळं कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं की मी तुम्हाला म्हणलो होतो आपलं एक तर आपण शेतामध्ये पाळी धरू नाहीतर खत टाकायला जाऊ. असं पाणी चालू राहिलं तर पाळी होत नाही आणि खतं बी होत नाही आहे की नाही. तर चला पहिले मी दातं वगैरे घासतो. अश्विनी तिथं चहाची तयारी करायली ते पाहिजे. तिथं चहा पियाली. मला वाटलं चहा झाला नसेल अजून पण चहा झाला बी तिचा चालू झाला बी. असं असते का पोरे? असं असते नाही पण काय वाटलं पाहिजे ना जीवाला. 7 वाजायला आता 6-7 मिनटं बाकी आहेत. गरम गरम चहा पियाली अश्विनी. आता मी दातं घासतो आणि मग मी बी चहा पितो. मी बसलो चहा पियाला आणि माझ्यासोबत अश्विनी बी बसली चहा पियाला. मी तर पहिलेच बसून नाही तिचा दुसरा कप होय. मग अशी मी तुम्हाला दाखवलं होतं ना तेव्हा 1 कप चालू होता तिचा. आता डबल 1 कप घेतला म्हणजे बराच वेळ निघून गेला. पहिलाच मगापासून थंडा होऊ लागला. हो हो हो. थंडा कोणी पिते का चहा? मी पिते. कोणीच पित नाही. तुम्ही पित ना का थंडा? तुम्हाला थंडा भेटला तर भेटला, नाही भेटला तर नाही भेटला. आम्ही मोदी सारखे आहो. अरे हम तो फकीर आदमी है, कहीं भी निकल लेंगे असं आहे आमचं काम. नाही हे पहिलाच थंडा व्हायला थांबला की पाणी चालू. तसं काय नाही. तिचा दुसरा कप व्हायची सांगणं झालं माहिती आहे का? दुसरा. चेस कर आपण दोघाला असं चेस. तुम्हाला बी चेस पिया. हे वय गुळाचा चहा अश्विनी आज स्पेशल फार. ती तशी गुळ आहे ना ते याच्यात कापडामध्ये ते वय गुळ होय याच्यामध्ये. आज स्पेशल समजा गुळाचा काल पण केलता आणि आज पण केला. कारण की मला झाली सर्दी. परवाच्या दिवशी जे व्हिडिओ तुम्ही पाहिला ना मी रोहनला नेऊन घातलं शाळेमध्ये तेव्हा तिकडून येताना पाऊस झाला होता जोरात. मग मला झाली सर्दी. त्याच्यामुळे मला काल पण सर्दी होती आता पण जरा आहेच सर्दी. चला चहा पिया पहिले. मांजरीसाठी गाणं म्हणायली. तिथं मांजर आली. बरं तिला ये ना ये आता तिला खेदून द्यायचं आम्हाला दूर. टक तोंड घालायचं ना आमच्या. पण लय अंगावर लय भारी झाली. पण कवा तिला बी असा हात लावणं आवडत नाही. सारेगमा पादानिसा धरलं ना सटकन एक रट्टा देतो. सारेगमा पादानिसा. त्या नाकाला आहे ना काहीतरी काळं लावून आली ती कुठून तरी. ती मांजर आहे ना काल गेल ती कुठं तरी तर ती असं घासून आली तिचं नाक. इकडे नाक दाखव तू. नाक दाखव. नाक तिच्यात नाक दाखव. नाक असं दिसायला का नाही? नाक पाय नाक. जाऊ दे. आम्ही तशी एवढ्या शेंगा हे केल्या. आता समजा मला दिसले की नाही की तुम्हाला दिसलं का नाही ते तिचं नाक मी तर दाखवायचा प्रयत्न केला पण असं गेली पण. आता मी इथं बसल्या पाय एवढे शेंगा बी करल्या. पैसे कसे काय आले? जादू झाली जादू. आता पहा जवळपास समजा 7:30 वाजत आले आणि अश्विनी करायली पोहे करायली. भात नव्हे हे तांदूळ नव्हतं पोहेच होतं. दाखवतो तुम्हाला. ते पोहे होतं म्हणजे आलू पोहा करायली अश्विनी. आलू पोहा. आज आलू पोहा खायचा. तेवढंच खाऊन राहायचं. कारण की आज कुठे जायचं काही प्लॅनच नाही.
पाणी आता बी चालूच आहे. मग अशी मी तुम्हाला 7 वाजायला 10 मिनटं बाकी होती तेव्हा दाखवलं होतं ना. आता घडीवर 7:30 होत आले की होऊन गेली. 7:30 वेळाला 5 मिनटं बाकी आता तरी पाणी चालूच आहे. मग काय जाऊ कुठं बाहेर जायला काही चान्सच नाही. मी तुम्हाला काहीतरी 2 ज्ञानाच्या गोष्टी 2-3 ज्ञानाच्या गोष्टी सांगणार आहे. ज्ञानाच्या सांग 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 ते काहीतरी सांगाल ते. क्या लेके आया था तू क्या लेके जाएगा. खाली हात आया था खाली हात जाएगा. असं म्हणते तर एक आपलं हिंदीमध्ये अशी एक म्हण आहे समजा, कफन को जेब नहीं होती तू क्या लेके आया था तू क्या लेके जाएगा. म्हणजे असं आपण या जीवनामध्ये आलो ना काय बा सोबत काहीच नेत नाही. जे काय कमवलं ते इथंच राहणार आहे. आपण जे आपल्यासाठी कमवलं ते समजा दुसरे जे तेच वापर देतं ते सगळं जे काय आपण कमावलं होतं ते. त्याच्यामुळं जराशी हसत खेळत बोलत राहिलं, रागावलं नाही कोणासोबत, रुसलं नाही कोणावर. किंवा आता आपण असं म्हणालो की बा खाली हात आलो आणि खालीच हातानं जाणार. आता समजा थोड्या गोष्टी त्याच्यासाठी तर म्हणायला लागते. म्हणजे जे आपलं आहे ते लोक आपल्याला देत नसतील तर मग आपण ती गोष्ट कमावून काय फायदा. जे उपयोगी गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी जीवन जगायचं. फक्त सगळ्यासोबत प्रेमानं राहायचं. मित्रांनो जीवनामध्ये पैशाच्या मागे लागू नका. पैसा काहीच नाही. पैसा म्हणजे तात्पुरता आहे. आपण काही सोबत घेऊन जाणार नाही. पैशाचं कसं आहे माहिती आहे का, पैसा आज आहे पैसा उद्या नाही. पण परवाच्या दिवशी आहे ना. परवाच्या दिवशी जरी असलं तर परवाच्या दिवशी आपण राहणार नाही ना. असा आहे तो विषय माहिती आहे का. त्याच्यामुळं पैसा आत्ता आहे उद्या आहे परवाच्या दिवशी जरी असला तर परवाच्या दिवशी आपण राहणार नाही. त्याच्यामुळं सगळ्यासोबत प्रेमानंच बोला. मित्रांनो सकाळचे जवळपास 11:15 होत आले आणि बाहेर पाऊस आता बी चालूच आहे. इकडं आपल्या बाहेर अंगणामध्ये पाऊस अजून चालूच आहे. आणि इथं अश्विनीचा स्वयंपाक बी चालू आहे. हे बघा इथंशी शेंगदाणे आता इथंशी शेंगदाणे कुठनं चालू आता. आणि हे शेंगदाण्याचा कुट्टा होय. ह्याच्यामध्ये गुळ टाकलेला आहे. हे काम मऊ होय. मी कुट्टा करायलो त्याच्यात गुळ टाकायलो इथं द्यायलो. आणि अश्विनी मिक्सर नाही ना म्हणून जरासं कुटायला लावलं. हां म्हणजे मिक्सर नाही ना त्याच्यामुळे उकळीमध्येच ते गुळ आणि शेंगदाणे मिक्स करून असा एक समजा कुट्टा बनवायचा त्याचा. आणि अश्विनी मग ते असं गोल गोल बनवते रोटीचं. हे रोट्या चालू होतं ना मग हे असं त्याच्यामध्ये टाकते. हे जे कुट्टा आहे गुळ आणि शेंगदाण्याचा कुट्टा आहे. एवढंच घेतलं जेवढं लागते तेवढं त्याच्यामध्ये. हां जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त कर. बारीक कुठं लागते ते मिक्सरमध्ये होते. तर तसं करायचं. आणि तिथं तव्यावर बी एक पोळी चालू आहे करणं. म्हणजे आम्ही 3-4च पोळ्या करायलो. हे एक ती एक आणि हे चालू आहे ती एक. हां अजून एक करायची आहे ती चौथी समजा. ही एक पोळी पडली आता दुसरी आणि ही चालू आहे तिसरी बनवणं. ती पोळी आता लाटायले आणि लाटून तिला मस्त असं गोल करायचं आणि तव्यावर टाकायचं शेकू द्यायचं इथं टाकून द्यायचं. बस अशा 3-4 पोळ्या करायच्या. आणि आज समजा पावसानं आपल्या झडच लावली. पाणी सकाळपासून चालूच आहे. म्हणजे पाणी चालू तर आहे पण असं एवढं बी चालू नाही की बा पूर या जोगतं. थोडं चालू आहे. नाहीतर मी तुम्हाला तिकडे बाहेर जाऊन दाखवलं असतं. म्हणजे पूर आला काय परिस्थिती आहे आपल्या ओढ्याची. तर छत्री नाही राहा आपल्याजवळ. मेन प्रॉब्लेम ते आहे छत्री नाही आपल्याजवळ.